हॅलो हाय नमस्कार. आज मस्त वांग बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. खूप सुंदर आहे, जरा वेगळ्या पद्धतीने दाखवली. अगदी काही अशी मोठी वेगळी अशी नाही, पण छान अशी रेसिपी आहे, पटकन होणारी आणि नेहमीप्रमाणे साधी सोपी कमीत कमी साहित्यातली अशी आपली रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता पटकन सुरू करूया कशी बनवायची वांग बटाट्याची रस्सा भाजी. एका भांड्यात तेल घेतलेलं आहे, 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की 1/4 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून जिरं, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मोठा होता म्हणून एकच घेतलेला आहे. छोटे असतील तर 2 मध्यम आकाराचे घेतले तरी सुद्धा चालतील. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित परतवून घेऊया, म्हणजे मीठ पटकन सगळीकडे मिक्स होईल आणि कांदा आपला लवकरात लवकर शिजेल. आता 1 चमचा त्याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे. ती सुद्धा टाकून आपण छानपैकी परतवून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे हळद, 1/4 टीस्पून. गोडा मसाला घेतलेला आहे. इथे मी गरम मसाला नाही, गोडा मसाला घेतलेला आहे 2 चमचे. आणि मी इथे आता पाणी टाकून घेते. आधी सुरुवातीला मी 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे, मेजरिंग कप सगळे, जेणेकरून आपला कांदा आणि मसाले आपले शिजले पाहिजेत, त्याच्यामध्ये असे करपले नाही पाहिजेत. 1 चमचा मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे. आणि इथे बटाटा घेतला आहे ना, तो जरा मी अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही छोटे पण तुकडे करू शकता, जरा वेगळं म्हणून मी अशा पद्धतीने हे असे बटाटे घेतलेले आहेत. बटाटा आधी का टाकायचा, कारण की बटाटा शिजायला जरा वेळ जातो वांग्याच्या म्हणजे कंपॅरिझनली. वांग पटकन शिजतं, बटाटा शिजायला वेळ जातो, त्याच्यामुळे आधी आपण बटाटा टाकून घ्यायचा आणि ते सगळा मसाला सगळा बटाटा आपला शिजवून घ्यायचा. आणि बटाटा अर्धा शिजला की मग आपण त्याच्यामध्ये वांग वगैरे टाकायचं आहे, आधी टाकायचं नाही आहे, नाही तर वांग एकदमच जास्त शिजलं जातं. आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपण शिजवून घेतलेला आहे. बटाटा छानपैकी मस्तपैकी असा निम्मा तरी शिजलेला आहे. आता सगळं काही व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. आणि आता आपण त्याच्यामध्ये कांदा, खोबरं ह्याचं आहे ना एक वाटण केलेलं आहे. जे कसं बनवायचं त्याचा माझा व्हिडिओ आधीच चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे बघू शकता. ते मी अर्धा कप घेतलेलं आहे आणि इथे मी 1 कप पाणी टाकलेलं आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इथे 1 चमचा मी कोकम आगळ घेतलेला आहे. नुसतं कोकम असेल तर तेही टाकलं तरीसुद्धा चालेल, किंवा कोकम आगळ टाकलं तरीसुद्धा चालेल. आता इथे आपण टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. इथे शेंगदाणा घेतलेला पावडर असते, जी आपण शेंगदाणे भाजायचे आणि ती मिक्सरला बारीक करून घ्यायचे. अशी शेंगदाण्याची कूट इथे मी टाकलेलं आहे. आता आपण टाकायचे आहेत वांगी. वांगीसुद्धा इथे मी अशाच पद्धतीने जरा कापून घेतलेली आहेत. थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून अशा पद्धतीने कापले. तुम्ही छोटे तुकडे सुद्धा करू शकता, असं काही नाही, जरा दिसायला छान वाटतं म्हणून मी अशा पद्धतीने बटाटा आणि वांगी मोठी अशी कापून घेतलेली आहेत. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून परत 15 मिनटासाठी शिजायला ठेवूया. अगदी 10 मिनटातच वांगी पटकन शिजतात, कारण का बटाटा आपला भरपूर चांगल्या पद्धतीने शिजलेला आहे. 10 मिनटात आपली वांगीसुद्धा छानपैकी शिजलेली आहेत, बघू शकता. जरा अशी मोठी बारीक कापली ना की ती पटकन शिजतात. आता आपण हे सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि वांगी पण छान शिजलेली आहे, बटाटाही छान शिजलेला आहे आणि अशा पद्धतीने सुंदरपैकी आपला वांग बटाट्याचा रस्सा भाजी ही तयार झालेली आहे. खूप सुंदर, सोपी, पटकन होणारी, कमीत कमी साहित्यातली, सहज अगदी सगळ्यांना आवडेल अशी वांग बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा. चला तर भेटूया परत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.